काशीनाथ पाटील अरविंद म्हात्रे रोज येती प्रचाराला, आपली निशाणी आहे खटारा. खटाऱ्या निशाणीवर बटन दाबा, लाता ताईला विजयी करा. आपली निशाणी आहे खटारा. ये वारा बालू वारा त्याची निशाणी खटारा. खटारा निशाणीवर बटन दाबा. नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ आज वावंजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चिंद्रनचे उमेदवार या ठिकाणी खानाव गावामध्ये आलेले आहेत. तर सुरुवातीला आपण आहे ना धनराज म्हात्रे अर्थात DB म्हात्रे यांच्याशी संवाद साधणार आहोत, कारण त्यांच्या मिसेस या ठिकाणी वावंजे जिल्हा परिषद मधून त्या उमेदवारी या ठिकाणी लढत आहेत. खानाव गावामध्ये आपण आलेलो आहोत. पण एकतर मी पाहिलंय की निवडणुकीमध्ये प्रचाराचे विविध फंडे वापरले जातात. काही ठिकाणी काय वासुदेव असेल, कुठलं काय असेल, परंतु इथे मात्र मी पाहिलं की पारंपरिक पद्धतीने धवला गाऊन या ठिकाणी प्रचार केला जात आहे. कसा अनुभव आहे का, त्याचं कारण काय नेमकं मला सांगा अगोदर. येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषदसाठी लता धनराज म्हात्रे आणि पंचायत समितीसाठी बालू वारा हे 2 उमेदवार रिंगणात आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो, तुम्ही जो प्रश्न मला विचारला, कुठल्याही मंगल कार्याला जसा ब्राह्मण लागतो तसा लग्न कार्याला पण एक धवलारा लागतो. तसा आमचा एक धवलारा आमच्याकडे आता उपलब्ध झालेला आहे. आणि धवला म्हणणं ही मंगल कार्य आहे. आणि या मंगल कार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कसा रिस्पॉन्स कसा मिळाला लोकांचा? आता या गावामध्ये आम्ही ज्यावेळेला प्रचारासाठी फिरलो, मोरब्यामध्ये आम्ही फिरलो, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आणि ह्या तरुण आणि आमचे म्हातारे असतील किंवा महिला वर्ग असेल, बघा तुम्ही किती संख्येने हजर आहेत. इकडे एकीकडे लोकांना 1000 रुपये देऊन मजुरीची लोक राहायला लागतात, आणि इथे ही आमची लोक आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, हे आमचे शुद्ध नागरिक मतदार आहेत, हे आमच्या बाजूने भक्कम आहेत. आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे येत्या 7 तारखेच्या इलेक्शनमध्ये विजय नक्की आमचाच होणार, गुलाल नक्की आम्हालाच भेटणार. किती म्हणजे अर्थातच म्हणजे 5 तारखेला मतदान होतं, परंतु ते 7 तारखेला आहे. अर्थातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 2 दिवसाची मुदत वाढलेली आहे. आता किती एरिया तुम्ही जवळपास कव्हर केलेला आहे प्रचाराचा? खरोखर राज्याला एक हळहळ व्यक्त करावं लागेल अशी घटना घडली. राज्याचे माजी माननीय उपमुख्यमंत्री यांचं निधन झालं, आणि त्यानंतर आम्ही त्यांना श्रद्धांजली देऊन कालपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली. आणि आम्हाला वाटतं की आज जो प्रचार आमचा चालू आहे तो हे 2 दिवस वाढले तुम्ही सांगताय, त्या 2 दिवसाचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. बरं, अर्थात या ठिकाणी माजी सभापती काशीनाथ पाटील साहेब आहेत. या ठिकाणी आमचे सगळी मंडळी, आता विरोधी पक्ष नेत्याचे प्रबल म्हणजे अरविंद म्हात्रे जे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, अर्थात त्यांच्याकडे देखील जायचं. तत्पूर्वी मी वरिष्ठांकडे जाईल. बरं, किती एरिया तुम्ही प्रचाराचा कव्हर केलेला, म्हणजे किती गावं झालेली आहेत? आता परवा वलपला तुम्ही साक्षीदार आहात. हा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी घेतला होता. त्यावेळीच मी सांगितलं होतं का निशाणी आमची बदलल्यामुळं सुरुवातीच्या कालखंडात आम्ही सुरुवातीला निशाणी पोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दिवशी ठरल्याप्रमाणे परवा आम्ही उमरोली, उसरली आणि भानगर ही गावं घेतली. काल हरिग्राम आणि वाकडी ही गावं पूर्ण करून आज सकाळी मोरबे या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली. मोरबेवरनं आज खानाव करून बाकीचा महालुंगीचा जो काही पोर्शन आहे तो आज कमी करण्याचा प्रयत्न करतोय. हे जे 2 दिवस आपल्याला प्रचाराच्या निमित्ताने मिळालाय, त्या निमित्तानं आपल्याला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी देण्यावर आमचा भर राहणार आहे. बरं, मगाशी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अर्थातच ZP सदस्य असल्या कारणाने त्यांनी हा सगळा परिसर पाहिलेला आहे. या परिसराकडे खूप वेळ झाला आपण, म्हणजे त्या टर्म नंतर त्याच्यानंतर स्वतः नगरसेवक झाले, आता विरोधी पक्ष पदाचे दावेदार आहेत. आता या एरियाकडे काय नेमकं तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून पाहता, कोणत्या समस्या आहेत ज्या सोडवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? इथे आज जर आपण उभा आहोत, हे खानाव या ग्रामपंचायत मध्ये उभा आहोत, इथे सर्वात मोठी समस्या मध्ये इथे घनकचऱ्याचा प्रोजेक्ट इथे आणला जाणार आहे. त्यामुळे सर्वात आज जर तुम्ही सिद्धी करवल्याला गेले तर बंधूंनो, आज मुलांना रोगराई निर्माण मोठ्या झाल्या, आज नपुसकपणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेत. हे परिस्थिती निर्माण झाली प्रदूषणामुळे. तिथेची ती परिस्थिती भविष्यात इथं खानावला होईल ही भीती मला आहे. म्हणून इथं शेतकरी कामगार पक्षाचा खटारा आला पाहिजे या भावनेने मी इथं आलेलो.
इथे याच्यासाठी मी आलेलो आहे की इथे 16 वर्ष आमदार असताना इथे 100 मीटर असलेल्या मोरबा धरणाचं पाणी या गावाला देता आला नाही. इथं बोरिंगचं पाणी आज गावाला प्यायला मिळतो. ही अशी समस्या इथेच आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही स्वतः नगरपालिकेचे नगरसेवक असून सुद्धा या इथंशी मोरब्यामध्ये आणि खानामध्ये यासाठी मत मागण्यासाठी आलेलो आहोत का आम्हाला का मत द्या. तर आज पोरांना म्हणजे नेहरू सारखा रोग किंवा या कॅन्सर सारखी रोग होऊ नये म्हणून आम्हाला इथंची पाणी नळाचा पाणी पाहिजे या उद्देशाने आम्ही इथेशी आलेलो आहोत. आज जर नैनाचा प्रश्न बघितला आपण सर्व गावं घेतली पण नैनामध्ये खाना मोरबा हे मुद्दाम प्रकरणामध्ये मोडले गेलेले. हे का आज जर पाहिलं तुम्ही आज देशामध्ये कुठेच नाहीये. 60% जमीन ही कोणाला दिली सरकारला सिडकोला आणि 40% आमची. आज जर इथं पाहिलं तर आज माझी स्वतःची इथे 40 एकर जमीन आहे. इथं सर्वात मोठा श्रीमंत तुम्ही बाधित तुम्ही बाधित आहे. आणि आजही विरार अलिबाग कॉरिडॉरचा रस्ता चालू आहे तुम्ही थांबवलेला आहे का? त्या पैसे रोडचे दिले 12 एकर माझी जमीन त्याच्यात गेलेली. म्हणजे असं अनेक सांगतो तुम्हाला मी हे प्रश्न सांगतो. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण आहे? आज माझ्या शेजारी चिंद्रन एमआयडीसी येतोय. चिंद्रन एमआयडीसी येतोय. याचं भविष्य काय? याचं भविष्य काय? इथं लोकांची कधी मिटिंग घेतली तुम्ही? या गोष्टीवर कधी प्रश्न मांडला तुम्ही का? यांना काय करणार भविष्यात या जमिनी संदर्भात? जर आम्ही त्यांना जसे सिडकोचे 5.5% प्रमाणे आम्हाला प्लॉट दिले त्या धर्तीवर जर सिडकोचे एमआयडीसी 15% प्लॉट पण आमच्या मुलांचं का भविष्याचा ग्रॅज्युएट तुम्ही लिहून घेतलं? हे कोण करायला पाहिजेत? हे मिटिंग मध्ये असलेलं ते स्थानिक आमदारांनी करायला पाहिजे. हे स्थानिक आमदारांनी करायला पाहिजे. कारण मिटिंग मध्ये होतोय तुझ्या भागात तुझ्या तालुक्यात कोणता प्रोजेक्ट येणार आहे हे त्या मिटिंगला होत असतं. त्या स्थानिक लोकप्रतिनिधींना माहित नसेल तर झोपलेला नेता आहे तुम्ही. हे सर्व माहिती असं म्हणून ढोंग करून जमणार नाहीये. म्हणून माझी सर्व विनंती आहे सर्व लोकांना इथं शेतकरी कामगार पक्षाशिवाय कुठलाही लोकप्रतिनिधी निवडून येऊ शकत नाहीये. कारण काय एकच मत आहे का आम्ही लढतोय आम्ही करतोय हे स्थानिक प्रश्नावर मुद्द्यावर मांडतोय. माझ्या काय प्रशांत ठाकूरांचं का वैर नाहीयेत. माझ्या काय प्रशांत ठाकूरांचं वैर नाहीयेत. आमचा फक्त मुद्दा एकच आहे. आमच्या विकासासाठी मुद्दा एक आहे. या धर्तीवर या भागात जो अन्याय आहे त्या अन्यायावर जर अन्यायावर न्याय मिळत नसेल तर त्याचा आवाज उठवण्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष लहानातला लहान माणूस सुद्धा संघर्ष करण्यासाठी तयार होईल. एवढं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बरं, एक प्रश्न म्हणजे अर्थातच आता नवनिर्वाचित अरविंद म्हात्रे हे महानगरपालिकेच्या प्रभाग 2 मधून आपण निवडून आलेला आहे. आता लवकरच महापौर बसेल त्याच्यानंतर संपूर्ण म्हणजे विरोधी पक्ष नेता वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचं नाव सध्या चर्चेत म्हणजे हा विषय जरी नसला तरी तुम्ही प्रचारार्थ इथे आलेला आहात म्हणजे तुम्हाला विचारणे माझं क्रमप्राप्त आहे. विरोधी पक्ष पदाची जी चर्चा चालू आहे त्याविषयी तुमचं काय म्हणणं? मी सभागृहामध्ये एकमेव असा व्यक्ती आहे कुठल्याही बॅटिंग कुठल्याही बॉलिंगला खेळणारा व्यक्ती आहे. त्यामुळे मला विरोधी पक्ष असो या नसो जे प्रश्न समाजाचे मांडायचे ते त्या सभागृहामध्ये मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मला लोकांनी पाठवलेलं आहे. मला खूप मागच्या 5 वर्ष अनुभव पाहिला तुम्ही. सर्वाधिक प्रश्न मांडणारा व्यक्ती एकमेव अरविंद म्हात्रे होता. त्याच्या उत्तरावर निवाडा करणं सुद्धा अरविंद म्हात्रे एकमेव व्यक्ती होता. मला अशी गरज नाही पद पाहिजे पद न पाहिजे. कमी वयात मला रायगड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष पद दिला होता. कोणी? एक काशीनाथ पाटील साहेबाई बाराम पाटील साहेबाई दिला होता. जनता आहे जनतेला वाटेल तो नेता. मी आजही म्हणतोय कोणालाही करा. मी फक्त त्या सभागृहामध्ये एंट्री हीच फार महत्वाची आमची. बघतो काय करायचं. अरविंद म्हात्रे यांचा अभ्यास आणि त्यांची प्रश्न म्हणजे मांडण्याची ताकद लोकांनी पाहिलेलं आहे. अतिशय आक्रमकपणे ते बोलत असतात आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या हे विरोधी पक्ष नेते पदाची चर्चा त्यांच्या नावाची चालू आहे. जाता जाता या सगळ्या ग्रामस्थांना जर उमेदवारांच्या विषयी जर म्हणजे आवाहन करायचं झालं नेमका तर काय कराले? आजही सांगतो आम्ही आणि आजचा वार आहे शुक्रवार. आलं लक्षात ना? आजच्या दिवशी सांगतो आमचा उमेदवार 1000 मतांनी 100% सीट लागलेली आहे. एवढं तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बोलतील का मॅडम? तर काय ह्या सगळ्या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत जर तुम्हाला या ठिकाणी जर विनंती करायची असे मतदार बंधू भगिनींना काय करा? मी इथल्या सुज्ञ नागरिकांना विनंती करेन की येणाऱ्या 7 तारखेच्या इलेक्शनच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या मतदान केंद्रावर जायचं आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि आपल्या 2 नंबरच्या निशाणीवर म्हणजे खटाऱ्याचं बटन दाबून आपल्याला बहुसंख्य मताने विजय करायचा आहे.